हाय, कसे आहात तुम्ही? आज मी खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे बिकॉज आपल्या एका व्ह्यूअरनी मला एक क्वेश्चन विचारला आहे की कोणाला विसरायचं कसं? सो मला त्यांना हेच सांगायचं आहे की कोणाला विसरायची गरज नाही. बिकॉज आपण जेवढं ट्राय करतो ना त्यांना विसरायचं, तेवढंच आपल्याला ते आठवतात. सो आपण खूप ग्रेटफुल असायला पाहिजे की आपण त्यांच्याबरोबर खूप चांगल्या मेमरी स्पेंड केलेल्या आहेत आणि आपल्याला त्या गोष्टींसाठी आनंद व्हायला पाहिजे, त्या गोष्टींसाठी आपण खुश राहायला पाहिजे. सेकंडली, ज्यांना आपली किंमत असते किंवा ज्यांना आपला साथ द्यायचा असतो ना, तो 1000 कारणं जरी ऑपोजिट असेल ना, खरं आहे ते, तरीही तो साथ देतोच किंवा ती देतेच. सो त्यांना राहायचं नव्हतं, तो इट्स द्या चॉईस. आपल्या हातात नाही आहेत. कोणाचं बिहेवियर, कोणाचं वागणं आपल्या हातात नाही आहे. आपण जेवढं दिलं ते 100% दिलं, त्याचं आपल्याला समाधान असायला पाहिजे. थर्ड गोष्ट ही की आपण जे चॅट्स रिप्ले करतो किंवा रीड करतो किंवा फोटोज बघतो, त्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो. त्या गोष्टींमुळे म्हणजे बोलतात ना, परत ट्रिगर होतो आपण. सो ते जरा अवॉइड करा. एक्सेप्ट करा जे झालं आहे ते. तो पर्सन जाताना त्याने काय केलं आहे, ती गोष्ट आपण विसरू नाही शकत, राईट? सो तेवढी गोष्ट खूप जास्त आहे आपल्यासाठी, त्यांना गुड बाय करायला, मनापासून गुड बाय करायला. आणि सगळ्यात मेन गोष्ट तर ही आहे की आपण डिटॅच व्हायला शिकायला हवं. ज्या गोष्टीमध्ये आपण खूप अटॅच असतो, त्यातून डिटॅच कसं व्हायचं, तर आपल्या स्वतःला गोष्टींमधून डायव्हर्ट करायचं. डायव्हर्ट कसं करायचं? जे आपल्याला आवडतं ना, त्या सगळ्या गोष्टी करायच्या. फॉर एक्झाम्पल, ड्रायव्हिंग आवडते, स्पोर्ट्स आवडतं, जिमिंग आवडतं, काही हवं, जे तुम्हाला हवं ते, किंवा नवीन स्किल शिका. तुम्ही डायव्हर्ट व्हा. जे आपल्या मनात आहे, आता समजा तुम्हाला खूप वाईट वाटतं आहे, तुम्हाला रडायला येतं आहे, तर रडा. ओके, मन भरून रडा. तुम्हाला हवं आहे, मन खोलायचं आहे, बट आपण कोणाशी शेअर नाही करू शकत, तेव्हा काय करू शकतो? तर राईट इट डाऊन, जर्नलिंग करा. जर्नलिंग म्हणजे जस्ट डायरीमध्ये लिहा, जे तुमच्या मनामध्ये आहे ते सगळं A to Z सगळं लिहा. नो प्रॉब्लेम. तुम्हाला जे हवं आहे, जी लँग्वेज पाहिजे, जसं हवं आहे तसं लिहा. सो दॅट ते मनातलं ओझं जे आहे ना, ते आपण बाहेर काढून फेकून देतो. म्हणजे ते काढून टाकतो आहे बाहेर. आपल्या मनाच्या पीससाठी आपण सगळं करतो आहे. ओके, डिटॅच होण्यासाठी हे सगळे मार्ग तुम्ही ट्राय करू शकता. त्याचे कर्म त्याच्याकडे, आपले कर्म आपल्याकडे. बाय, टेक केअर.